नमस्कार भावा बहिणीनं, आज आपण झणझणीत असं गावरान पद्धतीनं हाटून पिठलं करायला लागलो बघा. त्यासाठी ते लसणाच्या पाकळ्या 5-7 घेतल्यात, मोठ्या साईजच्या आहेत त्या. गावरान लसूण असला तर थोडा कमीच घाला, चांगला चव येते गावरान लसणाची. आता ह्याच्यात मिरच्या मी 10-12 घेतल्या त्या, हातानं तोडून टाकते, म्हणजे ह्याला आपण कुटणार आहो ना. कुटून घ्यायचा, कधी बी ठेचा घालायचा असला का नाही पिठल्यामध्ये, कुटल्याला घालायचा, एक नंबर चव लागते. आता ह्याच्यात काय केलं, थोडंसं जिरं घालून घेतलं आहे, पाव चमच्याहून बी कमी, आणि इथं कोथिंबीरीच्या कांड्या घालून घेते, बारीक कुटून घ्यायच्या ह्याच्याबरोबरच. मस्त अशी चव लागते बघा ह्याने. मस्त असं आपण आबडधोबड ह्याला कुटून घेऊ. कढाईमध्ये तेल टाकायचं, एक पळी. थोडंसं पिठल्यामध्ये मी तेल जास्तच टाकलं आहे. तर बघा आपलं झालं आहे कुटून हे ठेचा. तर काय करायचं, आता तेल गरम झालं की ह्याच्यात जिरं मोहरी टाकून घ्यायची. पाव चमचे जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी चांगली तडतडली, फुललं आपलं जिरं मोहरी. मग ह्याच्यात आपण काय करू, कढीपत्ता घालून घेऊ 10-12 पानं. कढीपत्ता घातला की लगेच ह्याला थोडा गॅस कमी करून हे ठेचा घालून घेऊ. कधी बी तुम्ही पिठलं करायला लागलं का नाही तर हाटून करा एकदा, नक्कीच तुम्हाला टेस्ट ह्याची आवडणार आहे. गावरान पद्धत आहे बघा ही. तर इथं आपण ठेचा बी चांगला परतून घेतला. आता थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घेते, चांगली परतते कोथिंबीरला बी. ह्याच्यामध्ये आपण काय करू, थोडे हळद पावडर आणि हिंग टाकून घेऊ. तर पाव चमच्याहून कमी आपण हळद पावडर टाकू, आणि त्याहून बी कमी आपण हिंग पावडर टाकून घेऊ. तर बघा इथं हळद पावडर पाव चमच्याहून कमी टाकली. आता हिंग पावडर थोडीशी टाकून घेऊ आपण. आता ह्याला बी चांगलं आपण 1-1.5 मिनटं परतून घेऊ. एकदम खमंग असा वास सुटते बघा, मस्त असा. टेस्ट तर एकच भारी, एक नंबर. इतकी चांगली लागते का ना अशा पिठल्याची. करून खावा तुम्ही. पिठल्याचे लय प्रकार आहेत, मी तुम्हाला सगळे प्रकार करून दाखवन. आता बघा इथं कांदा घातला, एक मोठ्या साईजचा होता बघा. असा कांदा बी आपण जास्त बारीक कापलेला नाही, मोठा मोठा कापून परतून घेतला आहे. मऊ होस तर परतायचा, कलर बदलू द्यायचा नाही. आता कांदा झाला आहे आपला परतून. पिठल्यामध्ये थोडासा कांदा जास्तच घालायचा, म्हणजे चव मस्त लागते. आता काय करू, आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. लहान गिलास आहे तर 2 गिलास पाणी घालते, तुमच्या हिशोबानं घाला, तुम्हाला किती करायचं पिठलं त्याच्या हिशोबानं. तर इथं मी 2 गिलास पाणी घातलं आहे. पाण्याला उकळी येऊच तर आपण आधी काय करू, मीठ घालून घेऊ. ह्याच्यात मीठ आपल्या तुमच्या चवीपुरतं घाला. मी इथं घातलं बघा, आपल्या मसाल्याच्या डब्यात असले का नाही चमचा, त्याच्याहून थोडं अर्धा चमच्याहून कमी. आता पाण्याला उकळी आली की इथं मी घेतला रवीचा दांडा. आता ह्याने काय करायचं, आपल्याला हटायचं आहे. गावाकडे काय करतात, तुराट्याच्या कांड्या असतात का नाही, त्याने हटतात बघा, एक नंबर लागते चव. आणि त्या चुलीवरच्या गजर जर पिठला असला का नाही त्याच्यात तर लईच भारी. आता काय करायचं, ते दांड्यानं इथं मी घेतलं आहे बघा 1 वाटी भरून, छोट्या वाटीने 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे, चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ कधी बी हाटून करायचं असलं का नाही चाळून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात गाट्या गुठळ्या जास्त होत नाहीत. थोडं थोडं पीठ सोडत असं हलवत राहायचं, म्हणजे ह्याच्यात जास्त मोठ्या मोठ्या गुठळ्या होत नाहीत. गुठळ्या बिलकुल अजिबात होऊ द्यायच्या नाहीत बरं का. तर इथं बघा मस्त असं आपण ह्याला हाटून घेतलं. आता ह्याच्यात तुम्हाला थोड्या गाठी गुठळ्या दिसतात, तर ते आपण आधी ह्या दांड्यानं फिरवून फिरवून ह्याला मऊ करून घेऊ. आणि ज्या राहतात ते राहिल्या असल्या का नाही, मग ते थोड्या चमच्यानं पळीनं थोडंसं आपण ह्याला अनेक मऊ करून घ्यायच्या. गॅस बारीक ठेवा आणि मस्त असं ह्याला आपण परतून म्हणजे शिजवून घेऊ. आता गॅस एकदम बारीक करायचा. मी आता हे चमचा घेते, चमच्याहून पळीवून ह्याला थोडंसं आपण असं मऊ करून घ्यायचं. मस्त असं आपण ह्याला मऊ करून घेतलं आहे बघा. शिजायला ठेवलं आहे 5-7 मिनटं शिजवणार आहे, बारीक गॅस करून. चटा असं पिठलं शिजायला लागलं की मग उतरायचं. गरम गरम ज्वारीची भाकरी घ्यायची, लोणचं घ्यायचं, पापड आणि कांदा, एकच नंबर लागते बरं का. करून खात जावा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील. आवडल्या रेसिपी की तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जायच्या. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.